तुमच्याकडून गाडीचा अपघात झाला तर तुम्हाला शिक्षा होते का? आज या व्हिडिओच्या माध्यमातून तेच आपण जाणून घेणार आहोत. मुळातच कोणताही अपघात ही अनावधानाने किंवा अचानक होणारी घटना असते. त्यामुळे जर तुमच्याकडून अपघात झाला तर तुम्हाला शिक्षा होईल का? चला पाहूया. मुळातच अपघातानंतर शिक्षा होणार किंवा नाही हे पूर्णतः अपघाताच्या परिस्थितीवर अवलंबून असते. अपघात जर चुकून झालेला असेल, म्हणजेच तो तुमच्या निष्काळजीपणामुळे झालेला नसेल, तर अशा केसमध्ये सर्वसाधारणपणे गुन्हा दाखल होत नाही. तर असे अपघात नेमके कोणते हे जाणून घेऊया. तुम्ही गाडी चालवत असताना गाडीचा ब्रेक फेल झाला किंवा अचानक गाडीच्या समोर एखादा प्राणी किंवा एखादी व्यक्ती आली आणि अशा वेळी तुम्ही कोणतेही मद्यप्राशन केलेले नव्हते आणि अशा परिस्थितीनंतर सुद्धा जर अपघात झाला तर याच्यामध्ये तुमचा निष्काळजीपणा नव्हता असं आपण म्हणू शकतो. अशा केसमध्ये सुद्धा आपल्याला नुकसान भरपाई मात्र द्यावी लागू शकते. आता पाहूया व्यक्तीला शिक्षा कधी होऊ शकते. भारतीय न्याय संहिता कलम 281 हे सार्वजनिक महामार्गावर निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि अत्यंत वेगाने वाहन चालवणे याच्याशी संबंधित आहे. मानवी जीवनास धोका निर्माण करणाऱ्या अशा कृतीसाठी 6 महिन्यापर्यंतचा कारावास, 1,000 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही सुद्धा अशा प्रकारे शिक्षेची तरतूद केलेली आहे. परंतु याच्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे हा गुन्हा जामीनपात्र म्हणजेच बेलेबल आणि कॉग्निझेबल गुन्हा आहे. आणि कोणत्याही अपघातात खरोखरच तुमच्याकडून कोणाला तरी गंभीर दुखापत झाली तर IPC सेक्शन 338 नुसार तुमच्यावर गुन्हा दाखल होत असतो. याच्यामध्ये 2 वर्षापर्यंतचा कारावास आणि 1,000 रुपयाचा दंड किंवा दोन्ही सुद्धा अशा प्रकारे शिक्षेची तरतूद केलेली आहे. परंतु महत्त्वाचा भाग म्हणजे हा गुन्हा सुद्धा बेलेबल किंवा जामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हा आहे. अशाच कायद्याच्या महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.